19 फेब्रुवारीपासून ते 21 मार्चपर्यंतचा आमचा पवित्र रमजान महिना सुरू होता आणि 21 मार्चला संपला. याचा उद्देश काय आहे महिन्याचा? मोहम्मद पैगंबरांनी हे का करून दिलं, याचं काय कारण आहे की 12 महिन्यातून एक पवित्र महिना हा येत असतो आणि तो लोक ते एवढं कडक उपवास करतात. त्याचं कारण काय? तर याच्यामध्ये आपल्या गोरगरिबांना जे उपाशी लोक राहतात तर ते कसे राहतात, जे गोरगरिबांना या उपवासाच्या माध्यमातून त्यांना कळतं सगळं. उपास हा होतो डोळ्याचा, उपास होतो हा तोंडाचा, उपास होतो हा कानाचा, उपास होतो हाताचा, उपास होतो पायाचा. हे सगळे पायाचा उपास म्हणजे आपण वाईट मार्गाकडे जायचं नाही, कानाने आपण वाईट ऐकायचं नाही, तोंडाने वाईट बोलायचं नाही, डोळ्याने वाईट बघायचं नाही. हे असे सगळं आपले हे क्रिया आपले महिन्यामध्ये चालू ठेवायचे असतात आणि ह्यातून आपल्याला चांगला मार्ग आपल्या हा समाजामध्ये जातो. आणि एवढे कडक उपवास केल्यानंतर त्याच्यामध्ये सायन्ससुद्धा फिक्कं पडलेलं आहे. सायन्स आता स्वतः आम्ही 1 महिन्याचे उपवास झालेली वयस्कर माणसं आहोत, ज्येष्ठ नागरिक आहोत. आम्हाला त्यातून उलटी आम्हाला ऊर्जा मिळाली आणि असं वाटलं आम्हाला की आता आमची तब्येत एकदम चांगली आहे. म्हणजे आमचे जे आजार होते ते आजारसुद्धा यातून पळून गेलेले आहेत. आणि याच्यामध्ये सायन्ससुद्धा आहे. उपाशी राहण्यामध्ये बी नुसतं उपवास राहणं हा त्याचं नाव उपवास नाही. याचे उपवासाची कारणे अनेक आहेत आणि ह्यातून सगळ्यातून शिवाय याच्यामध्ये अनेक तत्त्वबीसुद्धा मोहम्मद पैगंबरांनी घालून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ते बाबा जे श्रीमंत लोक आहेत त्याच्यामध्ये त्या श्रीमंत लोकांनी आपल्या 1,000-250 रुपये हे लोकांना दान करायचं. 1,000-250 रुपये आणि 2.5 किलो धान्य प्रत्येक माणसामागं ते बी धान्य करायचे. त्याने ते दान करायचे गोरगरिबांना. हे सगळं गोरगरिबांना वाटायचे. याच्यामध्ये आम्ही आमच्या पैशावर जकात काढतो. जे आणि दानशूर लोक असतात, जे पैसेवाली आणि श्रीमंत लोक असतात आमच्यातली, ते आणि त्या हजाराप्रमाणे 250 रुपये दान देतात. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढी ती जकात काढतात आणि ती जकात गोरगरिबांना वाटतात. त्याच्यामधून गोरगरिबांची उन्नती व्हावी हा त्याच्यामध्ये उद्देश आहे. त्यांना बी आपण एवढा मोठा सण करतो, त्यांच्या बी घरामध्ये सण व्हावा, गोरगरिबांचा बी सण व्हावा, याच्या मागं तो बी त्याचा उद्देश आहे. म्हणजे मोहम्मद पैगंबरांनी अनेक तत्व असे घालून दिलेले आहेत. नमाज पठण 5 वेळची नमाज ही कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये संध्याकाळचं कुराण पठण महिनाभर केलं जाते आणि कुराण पठणामध्ये एक हाफिज आम्ही बोलवण्यात आले ज्याच्या सीन्यामध्ये ज्याच्या हृदयामध्ये हे कुराण आहे की जो तोंडपाठ बोलू शकतो. एवढा मोठा ग्रंथ तोंडपाठ करतो आणि म्हणून त्याला आम्ही बोलवतो. महिनाभर आम्ही त्याच्या मागं नमाज पढतो. आमचे सर्व मुस्लिम बांधव एकत्र येतात. ते आम्ही त्यामुळे सगळे नमाज पढतो आम्ही आणि रोज आमचा 1-1.5 तासाचा तो कार्यक्रम रोज संध्याकाळचा असतो. शिवाय आता रोज आहे इफ्तारी म्हणजे काय असते की संध्याकाळचा फ्रूट आम्ही इफ्तारीमध्ये आणतो आणि त्याच्यावर आम्ही उपवास सोडतो. असं नाही की बाबा काही वेगळं खायचं, वेगळं व्हायचं आणि हे करायचं, हे त्याच्यामध्ये ते नाही. याच्यामध्ये फ्रूटावर ते उपवास सोडल्या जातात. मध्ये पाण्यामध्ये उपवास सोडल्या जातात. लोकांना पाणी कमी पडतं शरीरामध्ये आणि हे त्यावेळेस कळतं की बाबा आपल्याला तहान कशी लागते, आपल्याला आणि भूक कशी लागते हे ह्या उपवासामध्ये कळतं. मग गोरगरिबांची परिस्थिती काय असेल हे ह्याच्यामधून आपल्याला शिकायला मिळतं. म्हणून हा पवित्र महिना हा फार याच्यामध्ये मोहम्मद पैगंबरांनी आम्हाला वर्षातून एकदा घालून दिलेला आहे आणि सर्व लोक आनंदाने त्याचा स्वीकार करतात. असं कुणी त्याचं हे करत नाही, कुणी उपवास धरत नाही. एक जर उपवास त्यांनी सोडला तर त्याला कंपल्सरी 60 माणसं जेवायला घालायला लागतं. हां, म्हणजे इतकं कडक आहे ते नियम बी त्याचे कडक आहेत. मग इस्लाम धर्माचे असं नाही की बाबा त्याला ते धरला तर धरला नाही, धरलंच नाही असं नाही. ज्याला तंदुरुस्ती दिलेली आहे, ज्याला ताकद अल्लाहने दिलेली आहे अशा माणसाला उपवास धरणं आहे. त्याला कसली सुटका दिलेली नाही. आणि म्हणून हा पवित्र महिना आमचा 12 महिन्यातून एकदा येतो आणि आम्ही तो खूप आनंद साजरा करतो. या महिन्यामध्ये आमची दुआ कबूल होती. सगळे जे काही प्रॉब्लेम होते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि सगळे लोक दान धर्म बी करतात. सगळं एकदम आनंदाने हा महिना जातो. उपवास तापास सगळे होतात, नमाज होते, रोजा होता, सगळे होतात. त्याच्यामुळं हा महिना एकदम चांगला जातो. चांगला महिना आहे, पवित्र महिना आहे. 12 महिन्यात एकदा येतो. मोहम्मद पैगंबरांनी आम्हाला चांगली शिकवण दिलेली
इस्लाम धर्माचा अर्थच हा शांती आणि शांतीप्रमाणे ते व्यवस्थित चाललेला आहे.